नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की इन्व्हेंटरी सोबत परचेस कसं केलं जातं व सेल कसं केलं जातं. म्हणजे आपल्याकडे काही प्रोडक्ट्स होते ते खरेदी कसे करायचे टॅली प्राईममध्ये आणि विक्री कशी करायचे ते आपण बघितलं होतं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आज आपल्याला काय करायचंय, ज्या वस्तू आपण काल खरेदी केल्या होत्या किंवा ज्या वस्तू आपण काल विक्री केल्या होत्या त्या वस्तूंचं जर आपल्याला रिटर्न करायचं असेल, म्हणजे खरेदी केलेला सामान जर आपल्याला परत करायचं असेल किंवा विक्री केलेला सामान आपल्याला परत घ्यायचा असेल तर त्या एंट्री टॅली प्राईम मध्ये कशा केल्या जातात त्याबद्दल आज आपल्याला माहिती घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. Access denied. Access granted. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण जो काही सामान काल विक्री केला होता तो आपल्याला परत घ्यायचा आहे. परत घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे, तर सेल्स रिटर्न करायचं. तर सेल्स रिटर्न करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गरज पडेल ती म्हणजे लेझरची. तर मग त्यासाठी आपण जाणार क्रिएट मध्ये लेझर. आपल्याला सगळ्यात आधी लेझर बनवावं लागेल. आपल्याला सगळ्यात आधी लेझर बनवावं लागेल. आता लेझर कसं बनवतात याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलाय. तो जर तुम्हाला बघायचा असेल तर आय बटनावर क्लिक करून तुम्ही तो बघू शकता किंवा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. मग त्याच्यानंतर इथं आल्यावर आपल्याला इथं लेझर बनवायचं ते म्हणजे सेल्स रिटर्न. हे येणार आपलं अंडर सेल्स अकाउंट मध्ये. आणि दुसरं लेझर बनवणार आपण परचेस रिटर्न. आता सेल्स रिटर्न परचेस रिटर्नची गरज कधी पडते, तर ज्या वेळेस आपण एखाद्या कस्टमरला सामान विक्री केला असेल आणि त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल तर कस्टमर आपल्याला तो सामान रिटर्न करत असतो, परत करत असतो. मग तो सामान परत केल्यावर ती एंट्री टॅली प्राईम मध्ये कशी पास केली जाते, त्यासाठी कुठल्या वाउचरचा वापर केला जातो ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते लेझर बनवल्यानंतर एस्केपने बाहेर यायचं. आता त्याआधी आपण सगळ्यात आधी बघणार आहोत ते म्हणजे बॅलन्स शीट. आपल्याकडे काय अमाऊंट आहे, किती शिल्लक स्टॉक आहे, सगळं आपल्याला आधी बघायचं आहे. त्यासाठी आपण बॅलन्स शीट मध्ये गेलो. इथं गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की बघा, आपल्याला सिंडिकेट क्रेडिटर्सला 10,000 रुपये द्यायचे. प्रॉफिट झाला आपला 4,750 रुपये. क्लोजिंग स्टॉक आहे आपल्याकडे 2,500 रुपये. डेटरला द्यायचे आपल्याला 2,750 रुपये. सगळ्यात आधी आपण डेटरला काय विक्री केलं होतं काल, तर आपण राईस विक्री केला होता 30 किलो. 25 किलो आपण राईस विक्री केला होता संडे डेटरला. कस्टमर बनला. आता याच्यामध्ये कस्टमरचं असं म्हणणं आहे की मला 5 किलो राईस नकोय, तो तुम्ही रिटर्न घ्या. मग आपल्याला 5 किलो राईस कस्टमरकडनं रिटर्न घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करणार, त्यासाठी आपण जाणार व्हाउचर्स मध्ये. ज्या वेळेस आपल्याला विक्री केलेला सामान परत घ्यायचा असेल त्यावेळेस आपल्याला यूज करावं लागतं तो म्हणजे क्रेडिट नोट. हे व्हाउचर आपल्याला यूज करावं लागत असतं. ते व्हाउचर आता कुठं आहे, तर तुम्ही जर इथं व्हाउचरची लिस्ट बघितली तर इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा क्रेडिट नोट दिसत नाही. मग त्यासाठी बघा इथं खाली ऑप्शन आहे अदर व्हाउचर्स नावाचा. याच्यावर क्लिक करायचं. क्लिक गेल्यानंतर आपल्याला आणखी काही व्हाउचर्स इथं दिसतील. याच्यामध्ये 2 नंबरला बघा व्हाउचर आहे क्रेडिट नोट. क्रेडिट नोट म्हणजे काय, विक्री केलेला सामान ज्यावेळेस आपल्याला परत घ्यायचा असेल तर त्यावेळेस आपण यूज करणार तो म्हणजे क्रेडिट नोट व्हाउचरचा. आणि त्याच्यानंतरचा व्हाउचर आहे आपलं डेबिट नोट. आता डेबिट नोटचा वापर कुठं होतो, ज्यावेळेस आपण खरेदी केलेला सामान आपल्याला परत करायचं असेल सप्लायरला त्यावेळेस आपण डेबिट नोट व्हाउचरचा वापर करतो. सगळ्यात आधी आपण क्रेडिट नोट करतोय. क्रेडिट नोटला क्लिक केलं तर कस्टमरला आपण काल सेल केला होता, त्याचं नाव होतं कस्टमर 1. एंटर. सेल्स रिटर्न. बासमती राईस आपण त्याला सेल केला होता, त्याच्यातनं तो किती देतोय आपल्याला रिटर्न, 5 किलो रिटर्न करतोय. बघा आपण 110 भावाने काल सेल केला होता. ऑटोमॅटिक रेट तिथं 110 रुपये येऊन गेला. एंटर एंटर एंटर. कशाबद्दल, टाइप ऑफ रेफरन्स, कुठला रेफरन्स आहे, तर अगेन्स्ट रेफरन्स. मागच्या बिलामधनच ते मायनस होणार आहे. अगेन्स्ट रेफरन्स. एंटर 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 एंटर. एस्केपने बाहेर आलो. बॅलन्स शीट जर आपण बघितलं, बघा आपला प्रॉफिट कमी झाला. 4,750 होता, 4,700 शिल्लक राहिला. त्यानंतर डेटरकडनं आपल्याला घ्यायचे होते 2,750 रुपये, इथं फक्त आता 2,200 शिल्लक राहिले. का बरं, तर त्याने आपल्याला
550 रुपयाचा सामान रिटर्न करून दिला, म्हणजे ती अमाऊंट त्याची लेस होऊन गेली. आणि आपल्याकडे स्टॉक फक्त 2500 रुपयाचा शिल्लक होता, तो आता 3000चा होऊन गेला. बघा 5 किलो तांदूळ आपल्याकडे वाढून गेले. आता आपल्याला कस्टमरने रिटर्न केला डिफेक्टिव्ह असल्या कारणाने, तर आपल्याला पण हे रिटर्न करायचं आहे आपल्या सप्लायरला. मग सप्लायरला रिटर्न करायचं आहे म्हणजे आपण खरेदी केलेला सामान परत करतोय, अशा वेळेस आपण यूज करतो ते म्हणजे डेबिट व्हाउचर. ते पण वॉदर व्हाउचरमध्ये जायचं, डेबिट व्हाउचर. कोणाकडनं घेतला होता आपण काल सामान? तर हर्षल नावाचा डीलरकडनं घेतला होता, सप्लायरकडनं घेतला होता. परचेस रिटर्न आपण त्याला करतोय. बासमती राईस 5 किलो. बघा त्याने आपल्याला 100 रुपयाप्रमाणे दिला होता, तिथे 100 रुपये ऑटोमॅटिक आले. याचा पण येणार अगेन्स्ट रेफरन्स, सेव्ह केलं, एस्केपने बाहेर आलो. बॅलन्स शीट जर बघितलं, बघा क्रेडिटरला आपल्याला किती द्यायचे होते आधी अमाऊंट? 10,000 रुपये. आता किती द्यायचे? 9,500. स्टॉक बघा परत 2500 होऊन गेला, कारण की तो आपण रिटर्न करून दिला आणि ती तेवढी अमाऊंट जी होती ती लेस होऊन गेली. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला विक्री केलेला सामान परत घ्यायचं असेल किंवा खरेदी केलेला सामान परत करायचं असेल, त्यावेळेस आपण क्रेडिट नोट आणि डेबिट नोट या दोन व्हाउचरचा वापर करत असतो. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओमधली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि त्याचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.